काकी तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे आम्ही सुद्धा खूप बोललो, आमचं सुद्धा चुकलंय. आणि मम्मी पण त्या दिवशी खूप बडबडली. म्हणजे चूक आमची पण आहे, पण केली ना. म्हणजे पटलं ना तुला की तुमचं चुकलंय म्हणून. हो, टाळी एका हाताने वाजूच शकत नाही. एक्झॅक्टली, टाळी एका हाताने वाजूच शकत नाही. मग मी ना या सगळ्या प्रकारावर थोडासा विचार केला आणि मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी सांगू का? हो प्लीज सांगा ना तुम्ही काय. तुझ्या पप्पांना पण हे सगळं असं अचानक तुम्ही केलं लग्नामध्ये, त्याचा त्रास झाला असेल ना. पप्पांना पण वाईट वाटलं असेल ना, राग आला असेल ना तुमचा. बोलणं टाकलं असेल ना पप्पांनी तुमच्याशी. मग तुम्ही काय केलं? माफी मागितली. माफी कशी मागितली? त्यांच्या पायावर डोकं ठेवून हात जोडून ते माफ करेपर्यंत रडत रडत मागितलीत की नाही? हो. आणि मग त्यांनी तुम्हाला माफ केलं. चरू बेटा, मलाही वाईट वाटलं होतं, पण माझी कुणीच नाही मागितली माफी. काकी मी तुमची माफी मागते ना खरंच. नाही 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 रे, तसं नाही. मग तुम्ही कसं आहे ते सांगा. मी खरंच तुम्ही जे सांगाल ना ते करेन. नक्की? माझी शपथ घेऊन सांग, मी जे सांगेन ते तू करशील? हो. मग एक काम कर, तू आणि तुझी मम्मी माझ्या घरी येऊन माझ्या पायावर डोकं ठेवून नाक रगडून माझी माफी मागायची. अरे, तुमच्या पप्पांची पण अशीच माफी मागितली होती की नाही? मग पप्पांनी माफ केलं होतं की नाही? मी पण करेन. आणि शेवटी प्रश्न तुझ्या बहिणीच्या लग्नाचा आहे, तिच्या आयुष्याचा आहे. एकदा का तुम्ही माफी मागितलीत ना की मग मी लग्नाचा विचार करेन. माझं ठीक आहे, पण मम्मी मी मागते ना तुमची. अगं तू काय बाबा, नीट ऐकलं नाहीस का? चुकलं तुझ्या मम्मीचं पण की नाही? बोललीये तुझी मम्मी पण, हो की नाही? मग तू आणि तुझ्या मम्मीनी दोघींनी माझ्या घरी यायचं, माझ्या पायावर डोकं ठेवायचं, नाक रगडायचं आणि माफी मागायची. सिंपल.